क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकच्या सातपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। ती म्हणजेच आज दिनांक 22 डिसेंबर रोजी केवल पार्क परिसरातील गोविंद चाळ येथे राहणारा इसम बापू जंगलू कावडे, मोर्या पार्क, रो हाऊस नंबर 56 या इसमाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की बापू जंगलू कावडे या इसमाला दारू पिण्याचे व्यसन होते। ते दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घरातून निघून गेले होते। त्यानंतर सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास निगळमाळा सातपूर या ठिकाणी असणाऱ्या विहिरीत मयत अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळून आला आहे। त्यांनी अज्ञात कारणास्तव विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसते आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी व सातपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आहे। याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याबाबत पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत। दरम्यान या घटनेने सातपूर केवल पार्क परिसरात हळहळ व्यक्त होत असून एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।